सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या घरात काय प्रसंग झालाय. म्हणजे माझ्या आईचं पुन्हा एकदा आईपण सुरू झालेलं. म्हणजे ती जर आत्ता असती तर मला असं वाटतं की जवळजवळ एक 10-15 साड्या तिने घेतल्या असत्या. तिला प्रचंड साड्या आवडायच्या. अक्षय आणि तुझ्या आईचं सुद्धा खूप छान नातं आहे आणि ते अनेकदा दिसलेलं आहे. तुमची पुतणी सुद्धा अगदी त्याच्यात असते. आता जेव्हा तिने सांगितलं तेव्हा आईचं काय रिॲक्शन होतं? बिकॉज तुझ्या आईला सुद्धा साड्या खूप आवडतात आणि त्यांचं सुद्धा साड्यांचं प्रेम मी पाहिलेलं आहे. नाही म्हणजे वडिलांनी पहिला नंबर लावला म्हणजे वडिलांनी साडी घेऊन गेले ते आईसाठी आणि आई खूप मिस करते आजचं. कारण की छोटीशी शाळा आहे, तिची परीक्षा आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या घरात काय प्रसंग झालाय. म्हणजे माझ्या आईचं पुन्हा एकदा आईपण सुरू झालेलं आणि त्यामुळे ती सारखं जेव्हा व्हिडिओ कॉलवरती चालू आहे तिचं रडणंच चालू आहे की मी मिस करते सगळं, मिस करते सगळं. पण साडी पोहोचलेली आहे, साडी पोहोचलेली आहे आणि तिला जे हवंय ते ती इथे घेऊ शकते. आणि म्हणजे सून म्हणून तीही देईल, मुलगा म्हणून मीही देईल आणि नवरा म्हणून वडील सुद्धा देतील आणि दुसरा मुलगा पण आहे, भाऊ पण देईल. त्यामुळे तिला आता असं आहे की आता एका वेळेला 4-4 साड्या येऊ शकतात. वहिनीला किती मिस करतो? आज आमचा येताना विषय आला होता, खूप मिस करतो तिला. कारण की तिला प्रचंड साड्या आवडायच्या. म्हणजे ती जर आत्ता असती तर मला असं वाटतं की जवळजवळ एक 10-15 साड्या घेतल्या असत्या. तिला प्रचंड साड्या आवडायच्या आणि खूप मिस करते. मला असं वाटतं की तिचेच आशीर्वाद आहेत म्हणून हे सगळं शक्य होते. अदरवाईज ते शक्य झालं नसतं. आणि तिचा हात नेहमी कायम स्वरूपी डोक्यावर राहणार आहे. आणि आय होप आम्ही जे तिला शब्द दिलेले आहेत किंवा आम्ही तिला जे सांगितलेले त्या गोष्टीच आम्ही पात्र ठरू एवढी त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आय एम शुअर ती जिथे कुठे आहे तिथनं हे सगळं पाहते आणि तुम्ही जे काही करतायत आणि जे काही छान छान सुरू आहे त्याच्यावरती कायम तिचे आशीर्वाद असणार आहे. आणि असं छान छान जो अक्षय थोडी फ्री झाली आहे, तिला भेटूयात तिच्याशी आणि नवऱ्याची एकत्र गप्पा मारूयात आणि पुन्हा याच्याशी गप्पा मारणार आहोत. चला.